नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्राउझर पॅन्टचा साइडचा जो कट असतो तो फिनिशिंगमध्ये कसा तयार करायचा हे अगदी सोप्या पद्धतीमध्ये पाहणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये हा कट तयार झालेला आहे आणि त्याची स्टिचिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक करा आणि शिलाईचे असेच सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल। तर इथे मी पॅन्ट कटिंग करून घेतलेले आहे आणि त्याचा जो आसनचा भाग आहे तो दोन्ही पार्टचा स्टिच करून घेतलेला आहे। त्याचा बॅकचा पार्ट आहे तो सरळ करून ठेवला आहे आणि त्याच्यावर फ्रंटचा पार्ट जो आहे तो उलटा ठेवलेला आहे। त्याची जी सरळ बाजू आहे ती आतल्या बाजूने जाईल अशा प्रकारे ठेवलेला आहे। साइडची जी बाजू आहे ती एकमेकांवर व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे। कट आहे तो साइडला येणार आहे, त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला साइडची जी बाजू आहे ती तयार करून घ्यायची आहे। तर दोन्ही पार्टच्या ज्या साइडच्या बाजू आहेत त्या व्यवस्थित एकमेकांवर ठेवून घेतल्या। खाली 2 इंच घेतलेला आहे फोल्डिंगसाठी आणि त्याच्यावरती परत एकदा 2 इंचाचं मार्किंग केलं, तेवढा कट आपला तयार होईल। लाईन ड्रॉ करून घेतली, त्या लाईनच्या खाली कट येणार आहे। तर इथे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून साइडचा जो पार्ट आहे स्टिच करून घ्यायचा आहे, जिथं कटचं मार्किंग आहे तिथपर्यंत। तर बघू शकता अशा प्रकारे मी इथे स्टिच करून घेतलेलं आहे, जिथे आपला कट येणार आहे तिथपर्यंत आणि त्याच्यावर डबल शिलाई देऊन घेतलेली आहे। आता हा जो पार्ट आहे तो असा ओपन करून घेतला। खालची जी बॉटम आहे तर तिथे पाव इंच फोल्ड करून घ्यायचा असा आणि त्याला कडेने स्टिच करून घ्यायचे। तर बॅक आणि फ्रंटचा जो पार्ट आहे त्या दोघांनाही असं फोल्ड करून स्टिच करून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूचं पाव इंचच मार्जिन ठेवून फोल्ड करून घ्यायचं आहे। आता हे फोल्ड करून झालं, दोन्ही पार्ट व्यवस्थित एकसारखे परत करून घेतले। त्यातला वरचा पार्ट आहे तो कटचं जे जिथपर्यंत आपण स्टिचिंग केलंय तिथपर्यंत असा फोल्ड करून घेतला वरच्या बाजूला आणि खालचा जो पार्ट आहे तो सुद्धा असा प्रकारे इथे फोल्ड करून घेतलाय, जिथं कटचं स्टिचिंग आलं होतं तिथपर्यंत। इथे मी पिन लावून घेतली आणि खालचा जो दुमडलेला भाग आहे फोल्ड केलेला तर तिथे अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून हा पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे। पाहू शकता इथे स्टिच करून झालेला आहे। हा जो वरचा पार्ट आहे तो सुद्धा आता फोल्ड करायचा आहे, जिथं कटचं मार्किंग आहे तिथपर्यंत। फोल्ड करून घेतल्यानंतर हा पार्ट अशा प्रकारे इथे मशीनच्या तिथे घेऊन तिथेही अर्धा इंचाचं शिलाई करून घ्यायची आहे। जिथे कट आहे तिथे शिलाई लॉक करून घ्यायची आहे। अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। हे स्टिच झालं। आता हे ओपन करून घेतलं अशा प्रकारे दिसतंय। तर याची उलटी बाजू आतमध्ये घालून घ्यायची, कोणत्या तरी टोकदार वस्तूने याचे कॉर्नर जे आहेत ते व्यवस्थित बाहेर काढायचे। आता पॅन्ट इथे उलटी करायची आहे आणि आतमध्ये स्टिच करून घ्यायचं आहे, वरती अगदी कडेने जिथपर्यंत फोल्ड आहे तिथपर्यंत। साइड कट आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये तयार झालाय, त्याची शिलाई आतल्या बाजूने कुठलीच दिसत नाही। आता जो आसनचा भाग आहे तो सुद्धा इथे जोडून घ्यायचा आहे। या पॅन्टचा संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर अपलोड होणार आहे। तर अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करणं अगदी फ्री आहे। पॅन्टचा साइड कट बनवण्याची ही पद्धत तुम्हाला सोपी वाटली का कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।